पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। तृणमूल काँग्रेसमधील 20 बंडखोर खासदारांनी एनसीपीआय मध्ये विलीन होऊन एनडीएला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने लोकसभेतील सत्ताधारी आघाडीचं संख्याबळ आणखी मजबूत होत आहे। ममतांचा तृणमूल अस्ताव्यस्त। तृणमूल मधला 20 बंडखोरांचा गट एनसीपीआय पक्षात विलीन। एनडीएला पाठिंबा देण्याचा बंडखोरांचा निर्णय। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोरांचा गट त्रिपुरामधील एनसीपीआय पक्षात विलीन झालाय। कायदेशीर कोंडी टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। तसंच या बंडखोरांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विलिनीकरण आणि पाठिंब्याबाबतचं पत्रही दिलंय। मात्र तृणमूलच्या बंडखोरांच्या प्रवेशामुळे एनसीपीआय या पक्षाविषयी देशभरात चर्चा सुरू झाली आहे। एकही खासदार नसलेल्या पक्षाचे आता लोकसभेत एकदम 20 खासदार आहेत। त्यांनी एनडीएला पाठिंबाही दिलाय। त्यामुळे एक मान्यताच नसलेला पक्ष यापासून थेट लोकसभेत चौथ्या क्रमांकाचे खासदार असलेला प्रादेशिक पक्ष झालाय। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या पक्षाकडे तुर्तास 1,13,000चा निधी आहे। नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया त्रिपुरात 20 जानेवारी 2023 ला स्थापना। निवडणूक आयोगाकडे नोंदणी। उत्तिया कुंडू हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, तर शेली कुंडू हे पक्षाचे कोषाध्यक्ष। मुख्य कार्यालय पश्चिम बंगालमधील हावडामध्ये आहे। ईशान्य भारतातील बंगाली भाषिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या पक्षाची स्थापना। 2023च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत यांनी उमेदवार सुद्धा दिला, पण त्याचं डिपॉझिट जप्त झालं। विशेष म्हणजे फार माहीत नसलेल्या या पक्षाच्या नेत्याची भाजपशी जवळीक लपून राहिलेली नाहीये। अध्यक्ष उत्तिया कुंडू यांचा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर आहे। तसंच पक्षाचे सचिव शंतनू डे यांनी सुद्धा याआधी पंतप्रधान मोदींना समर्थन देत असल्याचं वक्तव्य केलं होतं। यावरूनच आता राजकारणही तापलंय। एखाद्या गुलामांना हातापायात बेड्या बांधून बरं का कोठडीत ढकलावत असलेल्या पार्टीत ढकलतात। 22 का 20 जे खासदार आहेत ते भाजपात जायला निघाले होते। त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी एका पार्टीत अमित शहानी ढकलून दिलेलं आहे, विहिरीत ढकलल्यासारखं। त्याच्यामुळे एक झाले, पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं। पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागलाय आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडली। संजय राऊत, तुमच्या पक्षाचं बघा, तुमच्या पक्षातले खासदार तुमच्या सोबत नाहीत, तुमच्या पक्षातले आमदार तुमच्या सोबत नाही, आणि तुम्ही गुलामी कुणाची करतायत? तर तुम्ही काँग्रेसची गुलामी करतायत। त्यामुळे तुमची काँग्रेसची गुलामी चालू राहू द्या। टीएमसीचं काय करायचं, आमदारांनी कुठे जायचं, खासदारांनी कुठे जायचं, याचा निर्णय तृणमूलचे खासदार घेतायत। त्यांना ते स्वातंत्र्य आहे। त्यामुळे तुम्ही त्यांची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा। आज ममता बनर्जी और अभिषेक बनर्जी मुंह दिखाने के लायक नहीं रह गए। उनके विधायक टूट के चले गए अलग, उनके सांसद टूटकर चले गए वो अलग। तो जिस तरीके से ममता बनर्जी और उनकी पार्टी की दुर्गति हुई, ऐसी ही दुर्गति उबाठा की भी आने वाले दिनों में हो सकती है, अगर यूं ही संजय राउत और उद्धव ठाकरे दोनों प्रधानमंत्री मोदी जी का सतत अपमान करते रहे तो। एनसीपीआय पक्षात प्रवेश करून तृणमूलच्या बंडखोरांनी अनेक गोष्टी साधल्या आहेत। 2/3 खासदारांच्या गटाचं इतर पक्षात विलिनीकरण। विलिनीकरणामुळे पक्षांतर कायद्यापासून संरक्षण, स्वतःची खासदारकी वाचली। टीएमसीवर दावा करण्याच्या उद्देशानं रणनीती ठरवण्यासाठी वेळ देखील मिळाला। पावसाळी अधिवेशनात हे बंडखोर खासदार तृणमूल पक्ष आणि चिन्हावर दावा करू शकतात। महाराष्ट्रातील शिवसेना प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली घटनात्मक चौकट आता बंगालच्या राजकारणात प्रत्यक्ष लागू होताना दिसते। शिवसेना प्रकरणातील 2023चा निकाल हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशातील पक्षफुटी आणि पक्षांतराच्या राजकारणासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे।
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई.